छत्रपतींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या त्या गोवंश तस्कराने अखेर महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागितली आहे। गोरक्षकास जीवे ठार मारण्याची धमकी देताना छत्रपतींबद्दल एका गोवंश तस्कराने अपशब्द वापरले। अहिल्यानगरमधील वाळकी येथील गोवंश तस्कर अमोल अरुण शिंदे हा गोवंश वाहतूक करताना त्याची गाडी बजरंग दलाचे कार्यकर्ते गोरक्षक चांगदेव भालसिंग यांनी पकडली आणि गाडी पोलीस स्टेशनला हजर केली। याचा राग आल्याने याच गोवंश तस्कराने गोरक्षक भालसिंग यांना मोबाईलवर फोन करत त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असून याबाबतची कॉल रेकॉर्डिंग क्लिप चांगलीच व्हायरल झाली असून यात शिवीगाळ करताना धमकी देताना त्या गोवंश तस्कराने छत्रपतींबद्दल अपशब्द वापरले। या प्रकारामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या, त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली। तर यानंतर संबंधित गोवंश तस्कराने आपली प्रतिक्रिया देत आपण मद्यप्राशन केल्यानं हा प्रकार घडला असं सांगत छत्रपतींबद्दल अपशब्द वापरलेल्या या गोवंश तस्कराने तमाम महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागितली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर। जय जिजाऊ, जय शिवराय। सगळ्यांनी मला माफ करा। मी महाराजांबद्दल जर काही वाईट शब्द बोललो असलो तर माझ्याकडून चुकून ते शब्द माझ्या तोंडातून निघून आले। मद्यपान केलं, माझी चांगली गायची गाडी बजरंगच्या कार्यकर्त्यांनी धरली होती, तर मी थोडं मद्यपान केलं तर त्याच्यामुळे माझ्या तोंडातून जो काही शब्द चुकीचा निघाला असेल तर मला सगळ्यांनी माफ करा। मी अखंड महाराष्ट्र, मराठा बांधव आणि बजरंग दल यांना मी माफी मागतो। जय जिजाऊ, जय शिवराय।